नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. नितीन यशला म्हणत असतो, तुला तुझ्या रागावर कंट्रोल ठेवावा लागेल, असं लाईटली घेऊ नकोस हे सगळं. ती संजना कशी आहे ते तुला माहिती आहे ना. ती मुद्दाम तुला इन्स्टिगेट करते आणि तू रिॲक्ट करतोस, त्यामुळे तिचा फायदाच होतो. तुझ्या या अशा वागण्याचा ती उद्या काय वापर करून घेईल हे सांगता येत नाही. ती बाई कशी आहे हे माहिती आहे ना तुला. तर यश म्हणतो, चांगलंच माहिती आहे, अत्यंत वाईट विचार आहेत तिचे. आईला गाण्याची एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळते म्हणल्यानंतर तिला लगेच त्रास व्हायला लागला. खरं म्हणजे हे काही कारण आहे का? पण आईचा आवाज जाईल याचेच तिने डायरेक्ट प्रयत्न चालू केले. अरे हे सगळं कोण सहन करेल? तर अनिश म्हणतो, खरं आहे तुझं, हे सगळं खूप वाईट आहे. प्लीज तू या सगळ्यावर काहीतरी दुसरा मार्ग काढ. उद्या रागाच्या भरात जर तुझा कंट्रोल राहिला नाही स्वतःवर, तर तुझ्या हातून काहीतरी रागात विचित्र घडेल आणि त्याला एक मोमेंट पुरेसा असतो. अख्खं आयुष्य बर्बाद होतं रे. सो प्लीज तू शांत राहा. तर यश म्हणतो, हो अनिश, मलाही माहिती आहे, पण तू बघ ना, आईच्या आयुष्यात आत्ता काहीतरी चांगलं होतंय, पण हेही या दोघांना बघवत नाहीये. आपल्याला माहिती आहे बाबांनी आईला कधीही गाऊ दिलं नाही. आईला गाण्याची आवड होती, पण बाबांना तेही आवडलं नाही, त्यांनी त्यातही खोडा घातला. नितीन म्हणतो, यश, प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. यश म्हणतो, आता बाबा आणि संजनाला कोणी दारात उभं करत नाहीये ना. त्या सगळ्याचा राग ते आईवर काढतायत, पण मी असं होऊ देणार नाहीये. मी त्या दोघांचे सगळे प्लॅन्स हाणून पाडणार आहे. शपथ सांगतो, माझ्याकडे जर पैसे असते ना, तर मी त्या दोघांच्या तोंडावर फेकून मारले असते आणि त्या दोघांनाही घरातून हाकलून दिलं असतं. तर अनिश म्हणतो, यश ठीक आहे, जे झालं ते झालं, आता सोडून दे विषय आणि तू शांत हो. यापुढे मॅमची काळजी घे. नितीन म्हणतो, हो, हवं तर बाकी सगळं कर. त्या संजनाला लांबून धमक्या दे, पण फिजिकली काही करायला जाऊ नकोस. तर यश म्हणतो, सॉरी, मी मगाचपासून आमच्याबद्दलच बोलतोय, मला इथे का बोलावलं होतं? तर नितीन म्हणतो, आपल्या अनिशने फ्लॅट घेतलाय ना, आता ईशा आणि अनिश पुन्हा एकत्र राहणार आहे तिथे. हे ऐकून तर यशला खूप आनंद होतो आणि तो अनिशला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. तर अनिश म्हणतो, हो, ईशाची इच्छा होती की आपल्या घराजवळच घर असावं, म्हणून इथेच घर बघितलंय. ईशा बघून गेलीये, म्हटलंय तुलाही दाखवावं. तर यश म्हणतो, अरे मला कशाला, तुला आणि ईशाला आवडलंय ना, बास, मग तुम्हालाच तिकडे राहायचंय. तर नितीन म्हणतो, हो, पण त्या फ्लॅटबरोबर तुझा स्वतःचा स्टुडिओसुद्धा तयार होतोय यश. यश विचारतो, म्हणजे? तर अनिश म्हणतो, म्हणजे तुझा स्वतःचा स्टुडिओ. आता आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये काम करायला लागणार आहे. यश म्हणतो, हे सगळं भारी आहे नितीन सर, परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. नितीन म्हणतो, अरुंधतीने अर्धे पैसे भरलेत, आता बाकीचे पैसे तू हळूहळू दे. तर यश विचारतो, म्हणजे आईला जो गाण्यासाठी ॲडव्हान्स मिळाला होता त्याचे पैसे तिने स्टुडिओसाठी? तर अनिश म्हणतो, येस, इनफॅक्ट मला फ्लॅटसाठी डिपॉझिट द्यायला मॅमनीच मदत केली. यश म्हणतो, कमाल आहे आईची, ती दुसऱ्यांसाठीच विचार करते सतत, तिला स्वतःसाठी जगताच येत नाही. नितीन म्हणतो, आई अशीच असते यश, स्टुडिओची जागा मात्र एक नंबर आहे, तू आणि अनिश तिकडे आरामात काम करू शकता. तर यश नितीनला थँक्यू म्हणत असतो. तर नितीन म्हणतो, मला कसलं थँक्स म्हणतोयस, थँक्स अरुंधतीला म्हण. बरं चला आपण स्टुडिओ बघू. असं म्हणून ते तिघे स्टुडिओ बघायला जातात. इकडे घरी समृद्धीमध्ये कांचन अरुंधतीला म्हणत असते, आपण घरी एखादी छोटीशी पूजा करायची का? बघ ना, सगळं किती छान होतंय. ईशा आणि अनिश पुन्हा एकत्र आले, अनिशने जागासुद्धा घेतली, भाड्याची असली तरी दोघं पुन्हा संसार सुरू करणार आहेत. तुला गाण्याची नवीन संधी मिळालीये, यशचा स्टुडिओ होतोय, मग देवाचे आभार मानायला नको का? तर अरुंधती म्हणते, अगदी खरं आहे आई, देवाच्याच कृपेने सगळ्यांचं सगळं चांगलं चाललंय, आपण त्याचे आभार मानायलाच हवेत. तर कांचन म्हणते, शिवाय आपल्याला ईशाची पाठवणी सुद्धा करायची आहे. घरात पूजा झाली ना की तिचं सुद्धा सगळं चांगलं होईल. मी काय म्हणते, पूजेला त्या दोघांनाच बसू दे. तर अनघा म्हणते, आजी मस्त आयडिया आहे, त्या दोघांच्या हातूनच पूजा घालूया. तर आरोही सुद्धा म्हणते, हो, खरंच छान आहे ही कल्पना. अरुंधती म्हणते, आता पंचांग बघून तुम्हीच एखादा चांगला दिवस शोधून काढा. या घरात तसंही बऱ्याच दिवसात काही शुभकार्य झालेलं नाही, सतत काही ना काही विघ्न येत होते, पण आता सगळं संपलंय. छान या घरात पूजा होईल, वातावरण प्रसन्न होईल आणि सगळे क्लेश नष्ट होतील. तर कांचन म्हणते, तू ईशा आणि अनिशशी बोलून घे. तेवढ्यात ते तिघे तिथे येतात. तर नितीन म्हणतो, काय बोलायचंय अनिशशी, घ्या, अनिशच इथे आला. तर कांचन अनिशला म्हणते, जावई बापू कसे आहात? तर अनिश म्हणतो, मी एकदम मजेत, तुम्ही कसे आहात? तर कांचन म्हणते, मी मजेत आहे आणि ती आरोहीला सांगते आप्पांना आणि ईशाला बोलवण्यासाठी. तर आरोही त्या दोघांना बोलवण्यासाठी तेथून जाते.
तर कांचन अनिशला विचारते, तुम्ही नवीन घरात राहण्यासाठी कधी जाणार आहात? तर अनिश म्हणतो, ईशाला तिथे इंटेरियरचं काम करून घ्यायचंय, म्हणजे तिच्या सोयीच्या काही गोष्टी करून घ्यायच्यात, त्या झाल्या की आम्ही शिफ्ट होऊ. आणि शिवाय मी माझ्या आजीलाही विचारले, तू आमच्याबरोबर राहायला ये, त्यामुळे तिचीही सोय व्हायला पाहिजे ना. तर अरुंधती म्हणते, अरे वा, पण त्या आश्रम सोडायला तयार झाल्या? तर नितीन म्हणतो, अगं ती खूप मुश्किलीने तयार झाली, आधी ऐकतच नव्हती. अनिश म्हणतो, म्हणून आम्ही तिला म्हणालो की काही दिवस तू आमच्याबरोबर राहत जा आणि काही दिवस आश्रमात राहत जा, म्हणजे एकाच ठिकाणी कंटाळा येणार नाही तुला. तर अरुंधती म्हणते, अगदी बरं केलंस, तसंही ईशाच्या वागण्यावर कोणाचा तरी वचक असायलाच हवा, तरच ती शिस्तीत राहील. त्यावेळी आप्पा आणि ईशा तेथे येतात, तर यश ईशाजवळ जातच तिला म्हणतो, काय मग, कोणीतरी नवीन घरात शिफ्ट होणार आहे असं ऐकलं. आणि तो अरुंधतीला म्हणतो, आई, ही नवीन घरात गेल्यानंतर मात्र आपल्या घरात शांतता असणार आहे हां. तर ईशा म्हणते, गप्प बस, मी इथे येत राहणार आहे, त्यामुळे माझ्यापासून काही तुमची सुटका नाहीये. तर यश म्हणतो, अजिबात नाही, फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजला यायचं. कांचन म्हणते, ती या घरची लेक आहे, ती या घरात कधीही येऊ शकते, तुम्ही भावांनी तिला अडवायचं नाही. अनघा ईशाला म्हणते, नवीन घराचं फर्निचर चालू आहे असं ऐकलं. तर ईशा म्हणते, हो, थोडं करून घेतोय. आणि ती अनिशला म्हणते, मी एक सोफा सेट बघितलाय, तसा स्वस्त आहे, आपल्या बजेटमध्ये येईल तो, तुला चालणार असेल तर घ्यायचा का आपण? तर अनिश म्हणतो, हो, घेऊया. आरोही म्हणते, नवीन घरासाठी शॉपिंगसुद्धा सुरू झाली आहे बरं का. तर सगळे असं म्हणतात. आणि आरोही तिला म्हणते, ईशा, आम्हा सगळ्यांना तू तुमच्या घरी कधी घेऊन जाणार आहे? ईशा म्हणते, आम्ही नंतर सत्यनारायणाची पूजा ठेवणार आहोत, तेव्हा तुम्ही यालच ना. तर सगळे मात्र ईशाची मजा घेत असतात. यश म्हणतो, ही सत्यनारायणाची पूजा घालणारे म्हणल्यानंतर देवच खुश होईल. तर ईशा म्हणते, गप रे अनिश, तू सांग ना याला, बघ कसा चिडवतोय मला. तर यश ईशाची ॲक्टिंग करतं. तर ईशा म्हणते, यश गप्पा बस, मी मारेन हं तुला. तर यश लगेच अनिशला म्हणतो, ही मारते बघ, जपून राहा हिच्यापासून. तर अनिश म्हणतो, अजिबात नाही, माझी बायको गुणी आहे, तुम्ही सगळे तिला चिडवत असताना म्हणून. तर आता सगळे अनिशची सुद्धा मज्जा घ्यायला लागतात. तर कांचन म्हणते, आता थांबा तुम्ही सगळे, मला ईशा आणि अनिशची महत्त्वाचं बोलायचंय. आणि ते म्हणते, ईशा, तुला तुझ्या घराची पूजा करायची तेव्हा कर, पण आता मी या घरात एक छोटीशी पूजा घालणार आहे आणि त्या पूजेला तुम्ही दोघांनी बसायचंय. आणि ईशा, या घरातून तुझी पाठवणी चांगल्या पद्धतीने करायची आहे. अनिश म्हणतो, आजी, तुम्ही म्हणाल तसं करू आपण. तर यश म्हणतो, आजी, तुम्ही म्हणाल तसं करू आपण, पण कंसात तुमच्या नातीची पाठवणी लवकर करा, बरोबर ना, हेच आहे याच्या मनात. आणि तो अनिशला म्हणतो, काय मग अनिश, घर वगैरे लावल्यानंतर कुठे जाणार आहात? तर अनिश म्हणतो, गोव्याला जाणार आहोत, म्हणजे एकदा घर वगैरे लागलं की 2 दिवस कुठेतरी जाऊन येऊ असा विचार करत होतो आम्ही. अरे यश, तू आणि आरोही तुम्ही पण चला ना. इनफॅक्ट तुम्ही सगळेच चला, मी माझ्या आजीला पण विचारतो, आपली एक मस्त फॅमिली ट्रिप होईल. तर कांचन म्हणते, हो हो चालेल, मी तयार आहे. आप्पा म्हणतात, कांचन, आपण कशाला जायचं, मुलांना त्यांची त्यांची मजा करू दे ना, आपण तिथे जाऊन काय करणार आहोत? तर कांचन म्हणते, मला ना मोठी टोपी घालून समुद्रात फिरायचंय आणि ते म्हणतात ना सन टॅन का काय, ते करायचंय. तर आप्पा म्हणतात, अगं त्यासाठी तिकडे कशाला जायला हवं, आपल्या अंगणात जाऊन बस, अजूनही ऊन तापतंय, करपून जाशील तू. तर कांचन म्हणते, बघितलंत, यांना ना कसली म्हणून हौस नाहीये, लग्नाला इतकी वर्ष झाली पण मला गोवा दाखवला नाही यांनी. तर लगेच यश म्हणायला लागतो, पीटर, तू अजूनपर्यंत आजीला गोवा दाखवलेला नाहीयेस. तर आप्पा म्हणतात, गप रे, उगाच काळ्या घालू नको. तर यश म्हणतो, म्हणजे काही वर्षांपूर्वी तुम्ही गोव्याला फिरायला गेला होतात तेव्हा एकटेच गेला होतात का, गोव्याला फिरायला? तर कांचन म्हणते, हे मला कसले नेता आहेत, कॉलनीतल्या मित्रांना घेऊन गेले होते. यश म्हणतो, बरोबर आहे ग आजी, मित्रांबरोबर जातील ते, तुला कशाला नेतील ते गोव्याला? तर कांचन म्हणते, म्हणजे? तर यश म्हणतो, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर हिरवळ असते कायम, तीच हिरवळ बघायला गेले होते ते त्यांच्या मित्रांबरोबर गोव्याला. तर कांचन म्हणते, म्हणजे मला नाही कळलं. तर यश म्हणतो, आजी, किती इनोसंट आहेस तू, तू कधी इंग्लिश सिनेमा बघितले नाहीयेस का? तर कांचन म्हणते, काय, इंग्लिश सिनेमा बघायला ते तिकडे गेले होते? तर आप्पा म्हणतात, मी इथे सुखात राहतोय हे तुला बघवत नाहीये का? तर कांचन अनिशला म्हणते, आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी गोव्याचं तिकीट काढ, मला सुद्धा तिकडे जाऊन इंग्लिश सिनेमा बघायचाय. तर सगळे मोठमोठ्याने हसत असतात. तेवढ्यात तेथे पोलीस येतात आणि ते यशला म्हणतात, तुमच्या विरोधात कंप्लेंट आहे, तुम्ही संजना देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर आरोही पुढे येऊन म्हणायला लागते, खोटं आहे हे, आम्ही सगळे इथेच होतो, असं काहीही घडलेलं नाहीये. तर पोलीस म्हणतात, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते चौकीत बोला. आणि ते यशला घेऊन जायला लागतात. तर अरुंधती म्हणत असते, त्याला घेऊन जाऊ नका, त्याची काही चूक नाहीये.
नितीन म्हणतो, अरुंधती तू काही काळजी करू नको, मी यशला घेऊन येतो, असं म्हणून तो आणि अनिश तेथून निघून जातात. त्यावेळी अनिरुद्ध आणि संजना तेथे असतात तर कांचन अनिरुद्धला म्हणते, स्वतःच्या मुलाला तू पोलिसांच्या ताब्यात दिलंस? तर अनिरुद्ध म्हणतो, तुम्ही काय वेगळं केलं? तुम्ही सुद्धा स्वतःच्या मुलाला जेलमध्ये टाकलंच ना. आता खाऊ दे त्या यशला सुद्धा जेलची हवा. तर संजना म्हणते, अरे सवय आहे त्याला, तो पहिल्यांदा जेलमध्ये जात नाहीये, याआधी सुद्धा तो जेलमध्ये गेला होता. अनिरुद्ध म्हणतो, माझ्या वाकड्यात शिरत होता, आता त्याला कळेल. बाप शेवटी बाप असतो. त्यानंतर संध्याकाळी घरी संजना अनिरुद्धला म्हणत असते, बरं झालं आपण त्या यशची कंप्लेंट केली, राहू दे त्याला तुरुंगामध्ये, तरच त्याला अक्कल येईल. अनिरुद्ध सुद्धा म्हणायला लागतो, खूप दिवस झाले त्याला तुरुंगात जाऊन, परत एकदा जाऊन आला ना की बरोबर सरळ होईल. त्याला काय वाटलं तो वाटेल ते करेल आणि आपण गप्प बसू. तर संजना म्हणते, अरे आपण जेव्हा तुरुंगात होतो ना तेव्हा हे सगळे बाहेरून मजा बघत होते, आता आपण मजा बघायची. आता बघ त्याची काय अवस्था होते ते. तर अनिरुद्ध म्हणतो, व्हायलाच पाहिजे, त्याच्या आईसारखा माजलाय तो, आता त्याची अक्कल ठिकाण्यावर येईल. आपल्याशी पंगा घ्यायला निघायला होता, त्याला म्हणावं बाप आहे मी तुझा. तेवढ्यात अरुंधती तेथे येते आणि ती मोठ्याने म्हणते, वा अनिरुद्ध वा, ही काय भाषा आहे तुमची? स्वतःच्या मुलाला अद्दल घडवायला निघालात तुम्ही, त्याला तुरुंगात टाकलं, अहो असा काय गुन्हा केला त्याने? तर अनिरुद्ध म्हणतो, काय गुन्हा केला हे तूच मला तोंडवर करून विचारतीयस? सगळ्यांसमोर संजनाला धमकावलं त्याने, सुरा दाखवला. अगं ते सगळं होताना तू डोळे मिटून बसली होतीस का? का तुझं लाडकं पोर आहे म्हणून त्याने केलेले सगळे गुन्हे माफ आहेत? संजना म्हणते, तुझ्यामुळेच शेफारला आहे यश, असं वागण्याची हिंमतच कशी होते त्याची? आज सुरा उगारलाय, उद्या तो मारायला सुद्धा कमी करणार नाही, मग काय करणारेस? तेव्हा सुद्धा तुझ्या मुलाला पाठीशी घालणारेस का? तर अरुंधती संजनाला म्हणते, मुळात त्याने तुला काही केलेलंच नाहीये, तू पराचा कावळा करतीयस. तर संजना म्हणते, पहिल्यांदा असं केलेलं नाहीये त्याने, याआधी सुद्धा तो असा वागलाय. तर अरुंधती म्हणते, माहितीये ना तो तापट आहे, मग तरीही तू त्याला का उचकवतेस? तू हे सगळं मुद्दाम करतेस संजना, कारण त्याला त्रास झाला की तुला मजा येते आणि मग तुझ्या अंगाशी आलं की तू गावभर गवगवा करतेस. तर संजना म्हणते, मी गवगवा करते? अगं तुला कळतं का, इतकी आंधळी नको होऊस मुलाच्या प्रेमात. तर अरुंधती अनिरुद्धला म्हणते, संजना काय वागली हे तुम्हाला दिसत नाहीये का? त्याने फक्त प्रतिक्रिया दिली होती, पण मूळ गुन्हा तर या संजनानेच केला होता, पण तुम्ही तिला जाब विचारणार नाही. मला तर असं वाटायला लागलंय की तुम्ही दोघांनी मताने मिळून हे केलं होतं. का माझा आवाज बसावा ही तुमची सुद्धा इच्छा होती? अहो कोणत्या मुलाला आवडेल आपल्या आईवर असे हल्ले झालेले? कोणता मुलगा अशाने पेटून उठणार नाही सांगा मला? अनिरुद्ध म्हणतो, अजूनही तू त्याचीच साईड घेतीयस? अगं तुझा मुलगा गुंडा आहे याचं तुला काहीच वाटत नाही का? तर संजना म्हणते, अरे नाही वाटत, उलट तिचा मुलगा गुंडा आहे याचा तिला अभिमान वाटतो. तर अरुंधती म्हणते, हो मला माझ्या मुलाचा अभिमानच वाटतो, तो जे वागला ते योग्यच वागला. जरा आठव यशने तुझ्यासाठी काय काय केलंय, तो किती वेळा तुझ्या पाठीशी उभा राहिलाय, पण तुम्हाला दोघांना त्याचं काहीच नाहीये, स्वार्थी आहात तुम्ही, लोकांची जाण नाहीये तुम्हाला. तर अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती तू जर आम्हाला लेक्चर द्यायला आली असशील ना तर प्लीज चालती हो, आम्हाला तुझं लेक्चर ऐकण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. आणि संजना अरुंधतीला म्हणते, तू आज आमच्या बेडरूममध्ये कशी आलीस? तुझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या का? की अनिरुद्धला त्या आठवणींची आठवण करून द्यायला आलीयस आणि यशवर फेवर करा असं सांगायला आलीयस? अरुंधती म्हणते, संजना या घरात माझ्या आठवणी असलेल्यातल्या कटू आठवणी असलेल्यांपैकी ही एकमेव खोली आहे, इथे येण्याचा विचार मी स्वप्नात सुद्धा करणार नाही. आता राहिला प्रश्न यशचा, तर तो सुटेलच. तुमच्या उपकारांची त्याला गरज नाहीये, कारण त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाहीच आहे. वाईट वाटतंय मला तुमचं अनिरुद्ध. इकडे नितीन यशला घेऊन येतो. तर यश नितीनला म्हणतो, थँक्यू सो मच, आमच्या घरी काही अडचण आली तरी सगळ्यात आधी तुम्ही धावून येता. तर नितीन म्हणतो, रे काय बोलतोयस यश, अरुंधती बहीण आहे माझी आणि बहिणीच्या जर भाऊ पाठीशी उभा नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि थँक्स वगैरे म्हणून असं पर्क करू नकोस रे. यश म्हणतो, तसं नाही, पण आमच्या घरात बाबा आणि संजनामुळे इतक्या घडामोडी घडत असतात, जगात दुसरं असं कोणतंही घर नसेल. नितीन म्हणतो, त्यांना कसं वागायचंय ते करू देत, ते तसं वागू देत, पण एखाद्या सिच्युएशनला आपण कसं रिॲक्ट करायचं हे आपण ठरवायला हवं. आता ती संजना तुला कंट्रोल करतेय हे तुला कळतंय का? ती तुला भडकावते आणि तू तिला हवं तसं रिॲक्ट करतोस, त्यामुळे तिचं काम सोपं होतं ना. तर यश म्हणतो, पण काय करू मी, तुम्हीच सांगा. ते दोघं अक्षरशः आईला त्रास देतात, छळतात, हे सगळं बघितल्यानंतर मी कसा गप्प बसू? कसं सहन होईल मला हे सगळं? त्या दोघांना कोणाचा तरी थ्रेट पाहिजे, नाहीतर ते गप्प बसणार नाहीत, ते कॉन्स्टंट छळत राहतील. मला तर कधी कधी असं वाटतं या सगळ्यात त्या आईचा जीव सुद्धा घेतील, इतकी वाईट आहेत ते दोघं.
नितीन म्हणतो अगदी त्या लेवलला ते जाणार नाहीत, ॲटलिस्ट जायला नको. पण ते दोघंही खूप खुनसी आहेत हे मात्र नक्की. सगळ्यांना फक्त त्रास देतात. अरे त्यांनी स्वतःच्या आईवडिलांना सोडलं नाही तर बाकीच्यांचं काय? यश म्हणतो मला ना उद्याचं आता टेन्शन आलंय, कारण आईचं उद्या रेकॉर्डिंग आहे. आईचं रेकॉर्डिंग चांगलं व्हायला हवं. त्या दोघांनी फक्त काही करायला नको. हे आईचं रेकॉर्डिंग जर छान झालं ना तर आई पुढे कामाची रांग लागेल बघा तुम्ही, मला खात्री आहे. तर नितीन म्हणतो नक्कीच, अरुंधती टॅलेंटेड आहे, मेहनती आहे. तू बघ तिला नक्की खूप कामं मिळणार आणि उद्याचं रेकॉर्डिंगसुद्धा अगदी उत्तम होणार, तू नको काळजी करूस. इकडे अरुंधती अनिरुद्ध संजनाला म्हणत असते तुमचे आईवडील तुम्हाला वारंवार समजून सांगताय तरी डोळे उघडत नाहीयेत तुमचे. किती अधोगती झाली हो तुमची. तुम्ही असे नव्हतात अनिरुद्ध. तर संजना म्हणायला लागते अनिरुद्धची काळजी करण्याची तुला गरज नाहीये, त्याची बायको म्हणजे मी अजून आहे इथे. सो तू तुझी आणि तुझ्या मुलांची काळजी कर, कळलं? निघ आता. अरुंधती तेथून जाते तर अनिरुद्धचा खूप संताप होत असतो आणि ती रागातच म्हणत असतो काय समजते कोण हे स्वतःला. मला अक्कल शिकवायला निघाली. तर संजना त्याला म्हणते अनिरुद्ध तू शांत हो. तिचं बोलणं काय मनाला लावून घेतोयस, आपण काही चुकीचं वागलेलो नाही आहोत, तू शांत हो. उलट ही बेअक्कल आहे, मी आहे ना तुझ्याबरोबर, काम डाऊन, रिलॅक्स. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अरुंधती रेकॉर्डिंगला जात असताना तो ड्रायव्हर गाडी बंद पडली असं म्हणून अरुंधतीला खाली उतरवतो आणि तो स्वतः तेथून निघून जातो. अरुंधतीला मात्र या सगळ्याचं आश्चर्य वाटतं. संजना आणि अनिरुद्ध तिचा पाठलाग करत असतात. इकडे यशला मात्र काळजी वाटत असते. तो म्हणत असतो आतापर्यंत आई पोचायला हवी होती. इकडे भोसलेचे गुंड अरुंधतीसोबत छेडखानी करतात. त्यावेळी अरुंधती तेथून धावत जात असते तर ती एका गाडीला धडकते. तुम्हाला काय वाटतं या अपघातामध्ये अरुंधतीला खूप जास्त लागलं असेल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.